कुर्ला बस अपघात प्रकरणाच्या तपासामध्ये एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे। आरोपी चालकानं क्लच समजून बसच्या एक्सिलेटरवर पाय दिल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलंय। संजय मोरेला मोठी बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। संजय मोरे आधी मिनी बस चालवायचा। केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावर संजयच्या हाती ही मोठी बस देण्यात आली होती आणि क्लच ऐवजी एक्सिलेटरवर पाय दिल्यानं ही बस अनियंत्रित झाली। त्यावेळी नेमकं काय झालं हे समजलंच नाही असं उत्तर संजयने दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। क्लच ऐवजी एक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस अनियंत्रित झाल्याचं समोर आलेलं आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतात। व्यवस्थित प्रशिक्षण नसताना मोठी बस चालकाच्या हातात देण्याचे परिणाम सगळ्यांनीच भोगलेत। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की एक हलगर्जीपणा किती जणांचे जीव आणि किती जणांना जखमी करून गेलेला आहे। जवळपास 39 जण अजूनही रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत, तर 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। आणि अशातच संजय मोरे याच्या चौकशीत आता अनेक गोष्टी या समोर येत आहेत। त्याने क्लच समजून एक्सिलेटरवर पाय दिला आणि त्यानंतर जी गाडी भरधाव वेगात गेली ती अनियंत्रित झाली आणि त्यानंतर भरधाव वेगात त्याने अनेकांना चिरडत तो पुढे गेला होता। जवळपास 10 दिवसाचंच प्रशिक्षण त्याला या गाडीचं देण्यात आलं होतं। या आधी तो मिनी बस चालवायचा आणि त्या आधारावरती त्याला मोठी बस देखील जमेल या अनुषंगाने या गाडीवरती बसवण्यात आल्याची आता माहिती मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। बेस्ट प्रशासनातील अधिकारी त्याच्या नियुक्तीबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि त्या अनुषंगाने देखील आता तपास होईल। एकूणच या संपूर्ण घटनेवेळी नेमकं झालं काय होतं आणि का ही घटना घडली या प्रश्नाचं उत्तर संजयला विचारलं असता संजय म्हणतो की त्यावेळी नेमकं काय झालं हे कळू शकलं नाही। क्लच समजून एक्सिलेटरच्या ह्याच्यावर पाय गेला आणि त्यानंतरचं पुढचं काहीच समजू शकलं नाही। हातात नियंत्रणात गाडी येत नसल्यामुळे पुढे जाऊन ती गाडी त्याने सुरक्षा भिंतीला धडकवल्याचं देखील कबुली दिलेली आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं की हलगर्जीपणामुळे आज 7 जणांचा जीव गेलेला आहे, तर अजूनही 39 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत। प्रज्ञा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।